श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे आज पौर्णिमा आहे, सोबत आज चंद्रग्रहण सुद्धा आहे. पौर्णिमा आणि चंद्रग्रहण एकत्र आले खूप चांगला संयोग आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या सहयोगाचा खूप चांगला फायदा करून घ्यायचा आहे. हा, वेध सुरू झाले 11 वाजल्यापासूनच वेध सुरू झालेले आहेत, पण ग्रहण सुरू होते दुपारी 3:14 ते संध्याकाळी 6:53 त्यामुळे आपल्या त्यावेळेस काही खायचं नाही, काही प्यायचं नाही. शक्य असेल तुम्ही लघुशंकेला जाऊ नका. शक्य असेल तर तुम्हाला ज्यांना गरज आहे जाण्याची ते जाऊ शकतील, पण शक्य असेल तेवढे पाहू शकता तुम्ही. तेवढे नियम पाळा, खूप छान राहील. पण ह्या 3:14 ते 6:53 पण तुम्ही कोणती कामं अशी करवते तुमच्या घरात सुख शांती समृद्धी मनाचं समाधान भेटेल, तुमची प्रगती दिसेल, तर तुम्ही कोणती कामं केली पाहिजे? तर सर्वप्रथम तुम्ही तीर्थक्षेत्रावर कुठे गेला असाल तर तुम्ही तिथे नदी वगैरे असेल तिथे तुम्ही आंघोळ करा. तिथे नदीकाठीच बसून तुम्ही मंत्रजप सिद्ध करा, खूप छान राहील. तुम्ही घरी असाल तर घरी तुम्ही तुमच्या ज्या इष्टदेवाला तुम्ही मानता, मग स्वामी असो तर स्वामींचं नामस्मरण कंटिन्यूस करत बसा. नाही तर तुम्ही दुर्गा शक्तीचा पाठ करू शकता, हेही करू शकता तुम्ही. आता कोणते मंत्र जप सिद्ध केल्यामुळे आपला कोणता फायदा भेटतो? सर्वप्रथम मी सांगणार आहे तुम्हाला लहान मुलांसाठी. आपल्या प्रत्येकाला वाटतं की लहान मुलं जे आहेत किंवा जी स्पर्धा परीक्षा येतात, MPC असो किंवा कोणती स्पर्धा परीक्षा येतात, नीटची असेल, जेईची असेल, ते स्पर्धा परीक्षेत सगळ्यांना वाटतं आपली मुलं सर्वप्रथम मार्काने चांगल्या मार्काने पास व्हावं. तर त्यांनी ओम ऐम सरस्वती नमः हा मंत्र जप खूप नाही तर 15 मिनिटं, अर्धा तास, 108 वेळा किंवा 11 माळी शक्य असेल तेवढं त्यांनी मंत्र जप केलं तर हा मंत्र जप सिद्ध होईल आणि मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसेल. दुसरा मंत्र आहे घरात सुख शांती समृद्धी मिळावी, आपल्या घरात समाधान लाभावं, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं. त्यासाठी हा विष्णू भगवानचा मंत्र, तो म्हणजे कोणता? ओम विष्णुये नमः. ओम विष्णुये नमः हा मंत्र जप जरी तुम्ही सिद्ध केला तरी खूप छान तुम्हाला पॉवर भेटणार आहे, एनर्जी जाणवणार आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी, समाधान भेटावं, अखंड लक्ष्मी स्त्री लक्ष्मी राहावी, त्यासाठी तुम्ही ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र जप सिद्ध करा, खूप छान तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. सोबत तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं तर अजून उत्तम राहणार आहे तुम्हाला. आणि त्यासोबत तुम्ही विष्णू सहस्रनाम जरी पठण केलं किंवा ऐकलं तरी, श्रवण जरी केलं तरी त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप चांगले भेटणार आहे. म्हणजे ह्या वेळेमध्ये तुम्ही ज्या इष्ट देवाला मानता त्याचंही नामस्मरण कंटिन्युअसली केलं तो मंत्र सिद्ध होणार आहे आणि त्याची एनर्जी तुमच्या आसपास नेहमी राहणार आहे. हे लक्षात ठेवा. ग्रहण आहे म्हणून फक्त झोपून नका राहू, तर त्याच्या ग्रहणाचा फायदा घ्या, त्याचा उपयोग करा, चांगल्या गोष्टींसाठी उपयोग करा. तुम्हाला याचे रिझल्ट खूप चांगले वाटत. आणि नामस्मरण कधी वाया जात नाही. आपल्या संकट काही ते कुठून ना कुठून आपल्या मदतीला धावून येतं. काही गोष्टी प्रारब्धात असतात त्या घडून जातात, त्या टाळू भगवंतही टाळू शकत नाही. त्यामुळे ते धरून बसू नका की आमच्या सोबत वाईट झालं म्हणून भगवंताचं करणार नाही, हे चुकीचं आहे. पण ह्या संधीचा नक्की फायदा घ्या. श्री स्वामी समर्थ.